बुलढाण्याच्या भिलवाडामधील 4 वर्षीय बालिकेचा शेतात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। यावेळी बालिकेचा मृतदेह बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणून ठेवण्यात आला होता। दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती। यामुळे बुलढाणा शहर ठाण्यात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला। 4 वर्षीय आराध्या बळीराम पिंपळे हिला शेतात सर्पदंश झाला। तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले तेव्हा तिच्यावर उपचारादरम्यान मृत्यू झाला। वेळेवर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मात्र डॉक्टरांनी आमचे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे। सर्वांनी ही भावना ठेवा ना सगळे कायदेशिवाय कायदा पुढे कायदा कायदा मग कायदा लोकांनी कायदा हातात घेतला की तो लोकांनी कायदा हातात घेतला तुम्ही बाजूला तुम्ही जरा आणायला पाहिजे सीएस बसतो ना तेव्हा मी काय हातात घेणार असं कुठं म्हणतात तुम्ही डॉक्टरला आणू शकत नाही आणू शकता ना माझ्या हातात जे आहे माझा समजा एक होता पण डॉक्टरने आणून मर्डर करून टाकला तरी जर अटक करणार होता माहिती आहे मला एखादा डॉक्टर मारला आम्ही सांगू सीएस मध्ये कारवाई होईल ते होईल मग समजा डॉक्टरकडे आम्ही गेलो पण एखाद्याला त्यांना मारला डॉक्टर मग तरी तसं मर्डर वेगळा प्रकार आहे। आमचे लोक माझे लोक हे लहान मोठे मी यांच्यामध्ये झालेलो साहेब आंदोलन केलेलं आहे मी तिथं आणले केलेले आहे लक्षात मला म्हणतात तुम्ही भडकू नका। काय घटनाक्रम होता, काय झालं, काय प्रकार? माझं नाव कैलास गणेश माळे, मी राहणार भिलवाडा, शिवसेना नगरसेवक। माझ्या वार्डातील आमचे आदिवासी समाजाचे बांधव हे काही अतिक्रमणाची शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात। तरी शेतीच्या मशागतच्या कामामध्ये लहान जी चिमुकली 4 वर्षाचं बाळ आहे ते खेळता खेळता त्याला सापाचा दंश झाला आणि त्यानंतर त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे ॲडमिट केलं। पण काही डॉक्टरांनी व नर्सांनी त्या लहान चिमुकलीकडे लक्ष दिलं नाही व त्यांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीचा मृत्यू झाला व तिथून आम्ही पोलीस स्टेशनला आलो की दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही इथे आलो, गुन्हा दाखल केला आणि ठाणेदार साहेबांनी सांगितलं की सदर गुन्हेगारांवर 8 दिवसात आम्ही कठोर कारवाई करू असं आश्वासन देऊन आम्ही आंदोलन हे समाप्त केलं। हनुमतखेड येथील शिवारामधील आराध्य पिंपळे वय 4 वर्ष या मुलीला साप चावल्यामुळे सदर मुलीला त्यांचे नातेवाईक हे सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन आलेले होते आणि उपचार दरम्यान सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून सदर जे नातेवाईक आहेत मृतका मुलींचे त्यांचे असे म्हणणे झाले की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे व उपचार उशिरा चालू केल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। यावरून सदर
डॉक्टरवर गुन्हा दाखल करा असे म्हणून सदर काही त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला आलेले होते. त्यावरून पोलीस स्टेशनला मार्ग दाखल केलेला आहे व सदर त्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे आम्ही स्वीकारला आहे. आम्ही सदर CS साहेब जे आहेत त्यांच्याकडे सदर अर्ज पाठवून सदर नेमका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला किंवा कसे याबाबत त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे.